नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धेश भंडारे आज पुन्हा एकदा आझाद मैदानात आलो आहे आणि खरं तर 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन आज आपण साजरा करतो. त्या दिवसानिमित्ताने आज आझाद मैदानात एक मोठं आंदोलन आपण या ठिकाणी पाहू शकतो. खरं तर या आंदोलनाला मोठं म्हणता येणार नाही, कारण हे जे आंदोलन आहे या आंदोलनाची पार्श्वभूमी खरं तर मोठी असली तरी ते लोक फार कमी प्रमाणात आली आहेत. जसं आपण मागच्या वेळी सुद्धा म्हटलं होतं की मराठी माणसांसाठी काम करण्याची संख्या आता कमी होते का, मराठी शाळांची संख्या कमी होते का? जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रात दिवसेंदिवस परप्रांतीय लोंढे येतच आहेत आणि मुंबईमध्ये आता मराठी टक्का जवळजवळ 35% वगैरे झालाय आणि हीच परिस्थिती पुण्यात आहे. नंतर ठाण्यात पण तीच आहे. म्हणजे MMRA पूर्ण रिजन मध्ये मी बघितलं, मुंबई असो, ठाणे असो, कल्याण डोंबिवली असो, मीरा रोड असो, सगळ्या ठिकाणी हाच प्रश्न निर्माण झालाय की मराठी लोकांचा टक्का कमी होतोय. मुळात हा टक्का का कमी होतोय तर मराठी माणसं कुठेच गेली नाहीये, ती आहेत तिथेच आहेत, पण परप्रांतीय लोक इथे खूप जास्त येत आहेत. त्यामुळे जर तुम्ही त्यामुळे टक्केवारीमुळे त्यांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे मराठी लोकांचा टक्का कमी होतोय. लोकल ट्रेन असो, BST असो किंवा कोणत्याही, त्याच्यावरती किती किती ताण येणार अजून. जर असे हे लोंढे येत राहिले तर मुंबईची आता लोकसंख्या 2 कोटी आहे, ती पुढे जाऊन 4 कोटी होईल, 6 कोटी होईल. मग इकडच्या मूळच्या ज्याच्यासाठी आम्ही आमचं राज्य मिळवलं, मराठी राज्य, ज्याची राजधानी मुंबई आहे, त्याचा काय अर्थच राहणार नाही. त्यासाठी विजा कायदा होणं हे खूप गरजेचं आहे. विजा कायद्यामुळे काय होईल की आज परप्रांतीय लोंढे जे आहेत त्यांच्यावरती कंट्रोल येईल. सर्वप्रथम एक शिस्तता लागेल. म्हणजे आज समजा बंगालमधून निघालेला मनुष्य सुद्धा जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा 2 राज्यातून त्याच्यावरती त्याचा कंट्रोल केला जाईल आणि एक सुद्धा आपण त्याला कार्य करू शकतो. तर इथला जो स्थानिक मराठी माणूस आहे आणि परप्रांतीय माणूस जो स्थलांतरित झालाय, ह्या दोघांचेही फायदे आहेत. एक तर मराठी माणसाचा असा फायदा होईल की इथल्या ज्या स्थानिक सगळ्या ज्या नोकऱ्या आहेत ह्या मराठी माणसालाच मिळतील आणि परप्रांतीय जो स्थलांतरित जो माणूस आलाय तिथल्या राज्यकर्त्यांना ती विचार करायची वेळ येईल की बाबा आता जो आपला बाहेर गेलेला जो माणूस आहे त्या माणसासाठी मला माझ्या स्वतःच्या राज्यात काहीतरी परत करावं लागेल, जेणेकरून आम्ही असं कुठे म्हणत नाही की त्यांचं नुकसान हो आणि आमचाच फायदा हो. तर त्यांच्या राज्यात देखील विकास झाला पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे. जसं आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय तसं त्यांचा देखील हक्क तोच आहे, अशीच आमची पण इच्छा आहे. म्हणून हा विजा कायदा लागू झाला, त्याचा हा एक मुख्य फायदा आहे त्याचा. आणि खरं तर स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती निमित्ताने हे आंदोलन या ठिकाणी केलं जाते. त्यांच्या काही प्रमुख मागण्या आपण जर पाहिल्या तर महाराष्ट्रातील जे शासकीय बोर्ड आहेत त्याच्या ज्या सवलती आहेत त्या फक्त मराठी भाषिकांना किंवा भूमिपुत्रांनाच मिळायला हव्यात. त्याचबरोबर जे स्थलांतरित लोक आहेत, एकंदरीत जे परप्रांतीय लोक आहेत जे महाराष्ट्रात येतात त्यांना कोणत्याही शासकीय सवलती सोयी मिळणार नाहीत असं या ठिकाणी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर त्यांना राज्यात मतदानाचा हक्क मिळता कामा नये. त्याचबरोबर राज्यातील जमीन खरेदीची प्रक्रिया असते ती त्यांना करता येणार नाही. त्याचबरोबर राज्याचे नागरिकत्व आहे असे कायदे या ठिकाणी झाले पाहिजे. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे विजा कायदा ही त्यांची एक प्रमुख मागणी आहे. या विजा कायद्या अंतर्गत या सगळ्या त्यांच्या मागण्या आहेत त्या आता पूर्ण होतात का, हे आता सरकार याकडे लक्ष देईल का, हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे. सिद्धेश भंडारे, कुलाबा न्यूज 24.